एबीपी माझाच्या बातमीचा दणका देणारी ही एक पुढची घटना पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्रासाठी पैसे मागणारा ग्रामसेवकाचं निलंबन करण्यात आले। माझाच्या बातमीनंतर ग्रामसेवकावर ही कारवाई करण्यात आली आहे। व्हिडिओतील विकास अधिकारी घनसावंत अखेर निलंबित करण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्रासाठी त्यांना पैसे मागितले होते। अपडेट जाणून घ्यात माधव दिपके आपल्या सोबत आहे। माधव, अखेर ग्रामसेवकाचं निलंबन झाल्याचं कळतंय, काय अधिकचे तपशील आहेत याचे? दीपक, आपण ही बातमी लावून धरली होती। डोंगरकडा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये ग्रामसेवक आहेत घनसावंत म्हणून। लाडकी बहीण योजनेसाठी जे प्रमाणपत्र जमा करायचे आहेत त्यासाठी अनेक महिला नागरिक ग्रामपंचायतमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी ते प्रमाणपत्र मागितले, परंतु ग्रामसेवकांनी सांगितलं की जर तुम्हाला हे कागदपत्र पाहिजे तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील। 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत त्यांनी पैशाची मागणी केली आणि जेव्हा ग्रामस्थांनी पावत्या मागितल्या तर पावती बुक संपलं असं त्यांनी सांगितलं आणि हा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला होता। आपण ती बातमी दाखवली होती, याची प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि पंचायत समिती कळमनुरीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवक जे घनसावंत आहेत त्यांच्या निलंबनाचे आदेश अखेर काढलेले आहेत आणि यामुळे आता हिंगोली जिल्हा प्रशासनामध्ये एक वचक निर्माण झाली आहे आणि इथून पुढे कुठल्याही ग्रामसेवकांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी या योजनेसाठी जे काही कागदपत्र लागतात त्यासाठी कुठेही पिळवणूक होता कामा नये आणि कोणीही पैसे मागू नये, अनावश्यक जिथं आवश्यकता नाही तिथं पैसे मागू नये असं सूचना सुद्धा सर्व प्रशासनाला देण्यात आली आहे। दीपक, माधव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।